पुढे जो डिमांड असणार आहे, तर ती काळाची पावलं ओळखून त्या प्रकारे आपण आता सिलेक्शन कसं करायचं? म्हणजे हा सुद्धा एक काउन्सिलरचा जॉब आहे ना, की नाही 5 आता एआय आता कसं जे ते एआयमध्ये घुसतायत. खरंच आहे. वेळ निघून गेल्यावर करण्यात अर्थ नाही, तर ते आधीच कसं ओळखायचं? हा प्रश्न अगदी योग्य आहे आणि बरेचसे पेरेंट्स पण आम्हाला हेच विचारतायत. एआय असणारे टेक्नॉलॉजी पुढच्या 5 वर्षानंतर काय 10 वर्षानंतर काय आहे माहिती नाहीये. पण अगेन वी कम टू द बेसिक थिंग ओनली. तुमचा कॉन्सेप्ट तर क्लिअर पाहिजे की नाही. ते जर नसतं तर तुम्ही हे काय शिकणार आहात? आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते. एक 20-25 वर्षापूर्वी जर तुम्हाला कोणी सांगितलं असतं की मला डायटिशियन किंवा न्यूट्रिशन व्हायचंय, तर ह्या काय काय हा कुठला कोर्स आहे? ह्याला काय अर्थ आहे का? पण आज तुम्ही बघता पूर्वी असायचं की न्यूट्रिशन किंवा डायटिशियन्स फक्त स्पोर्ट्समॅन किंवा सेलिब्रिटीज किंवा फिल्म पर्सनॅलिटीज. पण आता सगळ्यांकडेच आलंय ना ते. तर जर 25 वर्षापूर्वी ह्याला काही किंमत नव्हती. सो अगेन इफ यू गो इट्स अन इकॉनॉमिक सायकल. ते चेंज होत राहणारच आहे. काहीला डिमांड असणार, कुठेतरी सप्लाय, हे सगळं चालू असणार. आर्थिक गणितं असतात का? असतातच डेफिनेटली. पण इथेच कुठेतरी जर तुम्हाला जर तो सब्जेक्ट माहीत असेल ना, यू विल बी एबल टू सर्व्हाइव्ह. ले ऑफ्स होत आहेत डेफिनेटली, एआय येते, ML येते, सगळं कबूल आहे. पण तरी काही लोकांचे जॉब्स आहेत कारण का त्यांच्यावर स्किल सेट आहे आणि ते लोक मेहनत करायला तयार आहेत. ते लोक मल्टीटास्कर्स पण आहेत. ते लोक रिस्क टेकिंग ॲबिलिटी वाढवलेली आहे त्यांची स्ट्रेस मॅनेजमेंट ॲबिलिटी पण वेगळी झालेली आणि आहे. अपग्रेडेशन करायला लागतं ना? ऑफकोर्स. काय होतं, म्हटलं जातं की फक्त कम्प्युटर फील्डमध्ये अपग्रेडेशन. आता तुम्ही बघा ना, काउन्सिलिंग फील्ड. मी जर तुम्हाला 5 वर्षापूर्वीचा रिडंडंट कोर्स देऊन चालत नाही. आता नवीन एंट्रन्स एक्झाम्स कुठल्या आल्या, सब्जेक्ट्स काय आले, हे सगळं आम्हाला येतं. अपग्रेडेशन इज अ पार्ट अँड पार्सल. पण कसं होतं कुठेतरी, मी आता झालो अमुक सेम, हल्ली तर मिनिमम एज्युकेशन मास्टर्सच झालेलं आहे. आता काय करायची गरज नाही, असं नाहीच चालत. म्हणून तर कंपनीजमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. देर आर सो मेनी ऑनलाईन सर्टिफिकेशन प्रोग्राम्स. आणि आत्ताची जनरेशन एवढी लकी आहे की इथे भारतात बसून तुम्ही जगातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीचे कोर्स करू शकता. तर टेक फुल ॲडव्हान्टेज ऑफ इट. पण जर तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हायला लागलात किंवा वेळ दुसऱ्या ठिकाणी जास्त द्यायला लागला तर स्वतःवर खर्च करायला वेळच नसतो ना. आणि हे आम्ही बऱ्याचशा वेळेस बघितलेत. बऱ्याचशा ना इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जातो ना, दे आर व्हेरी गुड इन द टेक्निकल स्किल्स. देर इज नो डाऊट ऑन दॅट. मुलं म्हणा, मुली म्हणा. पण जेव्हा कम्युनिकेशनचं येतं ना, सगळा गोंधळ सुरू होतो. मग ते लोक म्हणतात नाही पण आम्हाला आमच्या भाषेत, दॅट्स ऑल्सो नो प्रॉब्लेम. पण तुम्ही किती कॉन्फिडेंटली, आणि तुम्ही अगेन यू आर इन द ग्लोबल मार्केट. तुम्हाला जायचं आहे तर तिथे ती भाषा इंग्रजी लागणार आहे. मातृभाषेवरचं प्रेम सगळं समजू शकतो. पण मग तुम्ही कॉम्पिटिशनसाठी पण कसं आहे, ॲस्पिरेशन जर इथे तर ती मेहनतीची तयारी पाहिजे. मग ते लँग्वेज असेल, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स असेल, तुमचे प्रेझेंटेशन स्किल्स असेल. काय होतं मग, मुलं फक्त ते कुठला तरी कॅनवा काहीतरी घेणार, तो छान पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करतात अँड ऑल. बोलता पण आलं पाहिजे ना. तिथे लक्ष देत नाही. काय होते, एका स्किल सेटकडे लक्ष देतात, दुसरा स्किल सेट बघतच नाहीयेत. तिथे गोंधळ होतोय. आणि म्हणूनच आम्ही पेरेंट्सना, स्टुडंट्सना सांगतो की जे तुमचे कॉलेज इयर्स आहेत, इट्स अ फुल कॅम्पस फॉर यू. म्हणजे फुल एज्युकेशनल कॅम्पस आहे. म्हणजे फक्त सिलेबसकडे नाही. तुम्ही कॉलेज इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करा. तिथे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. तुम्ही व्हॉलंटियर्स म्हणून कामं करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला किती तुमचे कम्युनिकेशन स्किल्स वाढू शकतात. तुम्हाला क्राऊड मॅनेजमेंट कळतं, स्ट्रेस मॅनेजमेंट कळतं. पण कसं नुसतं पुस्तकी ज्ञान असलं आणि मी टॉपर आहे असं होऊन पण चालत नाही ना. शेवटी कंपनीज पण फुल पॅकेज बघतात की ओके, ही इज व्हेरी गुड इन स्टडीज, नो डाऊट, अकॅड्स आर फॅन्टॅस्टिक, CGPA फॅन्टॅस्टिक. पण टीम कोहेसिव्हनेस नसला, बोलण्याची पद्धत नसेल तर यू कॅनॉट सर्व्हाइव्ह इट ना. आणि सध्या अजून एक क्रेज आहे साधारण मध्यम वर्गामध्ये, की आपल्या मुलांना बाहेर शिकायला पाठवायचं. माझ्याकडे एक रेझ्युमे आलेला, कोणीतरी स्कॉटलंडला कुठला तरी कोर्स करून आलेली, पण काहीच माहीत नाही त्याच्यामधलं. म्हणजे तिथे जाऊन काय फार मोठं शिक्षण मिळतं का? आणि आता सध्याच्या परिस्थितीत म्हणजे सध्या UK रिसेशन चालू आहे, US सगळंच बदलतंय, तर परदेशात जावं का शिक्षणाला? आय कम बॅक टू द सेम क्वेश्चन अगेन. का हा विचार करा. कारण का सांगते, आम्ही जेव्हा ना मुलांबरोबर विचारतो, म्हणजे पेरेंट्स येतात ना काउन्सिलिंगसाठी की US ला जायचंय, जर्मनीला जायचंय, UKला जायचंय. पेरेंट्स आर ऑल्सो व्हेरी हॅपी. आणि अगदी सगळी म्हणजे आम्ही लोन काढू, आम्ही हे विकू ते विकू, सगळं पेरेंट्सची पण तयारी असते. मुलांना हळूच विचारलं ना, नक्की का जायचंय? आईवडिलांपासून दूर जायचंय. येस, फर्स्ट फाइंड आउट द रिझन.
कशाला जाताय? मला माझं फ्रीडम मिळेल. खरं. देर आर सच टीनेजर्स दिस डेज आणि ते राईसवर आहेत की खूप इथे ना बंधनात राहावं लागतं. मला आय वॉन्ट टू एक्सप्लोर माय सेल्फ. अरे पण कुठला कोर्स, कुठली युनिव्हर्सिटी, तिथे लक्ष नसतं त्यांचं. म्हणून मी परत पेरेंट्सना विचारते, हा प्रश्न कुठून आला हा विचार करायला लागा. लगेच खुश होऊ नका किंवा दुःखी पण होऊ नका. अब्रॉड जायचं म्हणतं, अचानक कुठला कोर्स, कोणी सांगितलं, जरा ना तो होमवर्क सुरुवात करा. हां, देर आर स्टुडंट्स हू आर व्हेरी व्हेरी गोल ओरिएंटेड. असं नाही की सगळेच असे असतात. हे बघ, जेव्हा आपण परदेशी शिक्षण म्हणतो, मग ते US असेल, UK असेल, ऑस्ट्रेलिया असेल, सिंगापूर असेल, डेफिनेटली एज्युकेशनल जे आपण म्हणतो त्यांचं खूप रिसर्च बेस्ड असतं आणि खरंच शिक्षण पद्धती त्यांची फार वेगळी आहे. टीचिंग मेथडॉलॉजी वेगळी आहे आणि त्याचा खरंच इंडियन स्टुडंट्सनी पण फायदा घ्यावा. त्यात चुकीचं काही नाही आहे. पण नंतर जे ॲस्पिरेशनल लाईफ असतं ना, मे बी इमिग्रेशनचं किंवा काय, ते लॉजमुळे कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतं. तुमची परत याची पण तयारी आहे का बघावं लागतं. आणि आत्ता सध्याच्या या कंडिशनमध्ये जायचं की नाही, पुढच्या 5 वर्षात स्थिती परत बदलू शकते. अँड इट इज गोइंग टू हॅपन. जे म्हणतात ना, प्री कोविड, पोस्ट कोविड असे लॉज येतात, लॉज जातात पण. म्हणतात ना, तो पॉलिटिशियन किंवा ते रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात आणि इझिंग आउट होतच असतं. पण हे चालूच राहणार. पण तुमचं मग तुम्ही असा विचार करू शकता ना, की मी अंडरग्रॅडसाठी जात नाही, मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.